थोडी कथा जर डीप मध्ये गेली ना, लोक म्हणतात आज काहीच कळालं नाही, महाराजांनी फार अवघड सांगितलंय. असं होतंय ना. जसं पहिल्या दिवशीच आपण ज्यावेळेस काही विषय त्या विषयाला थोडा स्पर्श केला तर बरेच जणांच्या अशा काही कमेंट आल्यात, काय की जरा महाराजांनी फार अध्यात्म सांगितलं. हे अध्यात्म नाही कोणाला कळणार, पण अध्यात्मच कळालं पाहिजे. विनोदाच्या कथा आपल्याला कळणार नाही, कळायला काही अडचण नाही, पण अध्यात्मच आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचू शकते. आणि अध्यात्मच आपल्याला ईश्वराचं दर्शन घडू शकतं. आणि अध्यात्मच आपल्याला ईश्वराची ओळख हे अध्यात्मच करू शकतं, विनोद नाही. अध्यात्म सुरुवातीला पचायला जड जाईल. माईबाप म्हणतात ना, कडू गोळी असते ना, खाऊ वाटत नसतं, कडूमुड तोंड करतात. बरोबर आहे गण्याजी? कडू गोळी खाऊ वाटते कोणाला? लेकरासमोर जर कडू औषध दाखवलं का कस्तुरी तोंड करतं लेकर, खावाच वाटत नाही. पण एक सांगू, जेवढं कडू औषध असताना तेवढा रोग लवकर नाहीसा करताय. पचायला जड जात, थोडं पचायला जड जातं, खाऊ वाटत नाही, पण तेच कडू औषध आपला रोग नाहीसा करणार असतं. अध्यात्म हे पचत नाहीये, पण अध्यात्म पचलं ना, मायबाप ईश्वर भेटायला वेळ लागत नाही. अध्यात्म फार अलौकिक आणि फार महत्वाचं आहे.